नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आपण इंग्रजी भाषा कौशल्य भाग 3मध्ये पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती यामध्ये एकूण 8 प्रकार आहेत. त्यापैकी 4 प्रकार याची सविस्तर माहिती घेतलेली आहे. तरीसुद्धा आपण ह्या भाग 4ला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण त्या 4 भागात थोडक्यात काय काय शिकलेलो आहोत किंवा काय काय माहिती मिळवलेली आहे ही पाहणार आहोत. ती अशी आहे की पहिला पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये पहिलं जे आहे ते नाऊन म्हणजे नाम, व्यक्ती, वस्तू, स्थळ किंवा कल्पना यांच्या दिलेल्या नावाला नाम म्हणतात. पुढे जाऊन नामाचे प्रमुख 2 प्रकार पडतात. नंबर म्हणजे वचन आणि दुसरं जेंडर म्हणजे लिंग. तर नंबरचे पुढे 2 उपप्रकार आहेत. द सिंग्युलर नंबर म्हणजे एकवचन आणि दुसरं द प्लुरल नंबर म्हणजे अनेक वचन. लिंगावरून नामाचे पुढे 4 प्रकार पडतात. ते असे आहेत की मॅस्क्युलाइन जेंडर म्हणजे आपण त्याला मेल असं सुद्धा म्हणतो. तर ते पुल्लिंगी एकवचनी पुरुषवाचक जे नाम आहे ते मॅस्क्युलाइन जेंडरमध्ये येतं. त्यानंतर फेमिनियन जेंडर म्हणजे त्याला आपण फिमेलसुद्धा म्हणतो. तर ह्यामध्ये स्त्रीलिंगी एकवचनी नाम येतात. त्यानंतर कॉमन जेंडर म्हणजे सामान्यलिंगी जेंडर ज्याच्यामध्ये मेल और फिमेल म्हणजे पुरुषवाचक आणि स्त्रीवाचक एकवचनी दोन्हीचा समावेश एकत्र होऊ शकतो. जसं पॅरेंट्स म्हणजे पालक हे आपण पाहिलेलं आहे उदाहरण. तर ह्याच्यामध्ये आई वडील किंवा आजी आजोबा म्हणजे पुरुष किंवा स्त्री ह्या दोघांपैकी कुणी येऊ शकतं. त्यानंतर न्यूट्रल जेंडर म्हणजे नपुंसकलिंगी जेंडर याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष किंवा पूर्णपणे माहीत नसतं की स्त्री किंवा पुरुष यामध्ये आपण विभागणी करू शकत नाही असे जे नाम आहेत ते न्यूट्रल जेंडरमध्ये येतात. तर हे आपण नामामध्ये प्रामुख्याने पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं जे पाहिलं आहे की प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. तर जे नाम आहे विशेष नाम असेल तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्याऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. तर सर्वनामाचा आपण तक्तासुद्धा पाहिलेला आहे. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह म्हणजे नामाविषयी ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर नामाविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द म्हणजे विशेषण म्हणजे नाम त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे. जसं आपण त्यामध्ये ब्युटिफुल हा शब्द पाहिलेला होता. तर ॲडजेक्टिव्ह जो आहे तो नामाशी संबंधित असतो. त्यानंतर वर्ब म्हणजे क्रियापद, कृती, स्थिती किंवा अस्तित्व दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. तर क्रियापदमध्ये 2 भाग पाडू शकतो आपण पुढे. तर क्रिया म्हणजे ॲक्शन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. तर हे आपण भाग 3मध्ये पाहिलेलं आहे. आता भाग 4मध्ये आपल्याला पुढचे जे भाग आहेत ते शिकायचं आहे पार्ट ऑफ द स्पीचचे. त्यामध्ये एक ॲडवर्ब क्रियाविशेषण, प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अवयव, कंजक्शन उभयन्वयी अवयव, इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अवयव याविषयी सविस्तर माहिती आपण या भाग 4मध्ये मिळवणार आहोत. तर ती अशी आहे. पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जातीमध्ये 5वा जो प्रकार आहे ॲडवर्ब. अ वर्ड यूज्ड टू मॉडिफाय अ वर्ब, an adjective or another adverb, or a word used to explain how, where, when and why an action is performed is known as an adverb. क्रियापद किंवा विशेषणाविषयी विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. आता ॲडवर्ब जो आहे त्याचं आपण एक्झाम्पल म्हणजे उदाहरण बघूया. राहुल रन्स फास्ट. आता यामध्ये हा फास्ट हा जो आहे तो म्हणजे राहुल रन म्हणजे राहुल पळतोय. पण कसा पळतोय तर पळणे ही जी क्रिया आहे त्याच्याविषयी अनेक
आणखी माहिती सांगणारा. तर कसा पळतोय तर फास्ट म्हणजे जलद. तर इथे हा फास्ट जो आहे तो ॲडवर्ब आहे. त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल आहे, इट्स अ व्हेरी नाईस सिरियल ऑफ लेक्चर. तर इथे इट्स अ व्हेरी, आता हा व्हेरी जो आहे तो या ठिकाणी ॲडवर्ब आलेला आहे. तर जी सिरीज आहे लेक्चरची ती नाईस म्हणजे छान होती, पण कशी होती तर व्हेरी आणखी छान होती. तर ही व्हेरी जो आहे तो ॲडवर्ब आहे. म्हणजे इथे नाईस हा जो शब्द आहे तर त्याच्याविषयी आणखी माहिती सांगणारा जो शब्द आहे तो व्हेरी आहे. तर इथे आपण ॲडवर्बची आणखी काही उदाहरणं बघूया. फास्ट, व्हेरी, हॅपीली, शो, अपवर्ड, डाऊनवर्ड, ग्रिडिटी, इट इज. तर ही जी आहे ॲडवर्बची उदाहरणं आहेत. अशीच उदाहरणं तुम्ही आणखी शोधा, आणखी ॲडवर्बबद्दल माहिती मिळवा आणि ॲडवर्ब हा जो भाग आहे तो व्यवस्थित समजून घ्या. पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जातीमध्ये 6वा प्रकार आहे प्रेपोजिशन. अ नंबर ऑफ सेट ऑफ वर्ड्स यूज इन क्लोज connection with and usually before nouns and pronouns to show their relation to some other parts of a clause is known as a preposition. नामापूर्वी वापरला जाणारा पोटवाक्याशी संबंध दर्शविणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अवयव. एक्झाम्पल, द बुक इज ऑन द टेबल. आता इथे ऑन हा प्रेपोजिशन आलेला आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे, पुट मनी इन टू द ड्रॉवर. आता इथे पैसे जे आहे त्या ड्रॉवरच्या आतमध्ये ठेवा. तर इथे इन टू हे प्रेपोजिशन आले. आणखी काही प्रेपोजिशनची एक्झाम्पल आहे, ऑन, इन टू, ऑफ, फॉर, अबाउट, अबाव, बिलो, अप, डाऊन, इन, इट इज. आता आपण प्रेपोजिशन विषयी आणखी सविस्तर माहिती मिळवूया. पार्ट्स ऑफ स्पीचचा 6वा भाग आहे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अवयव. प्रे म्हणजे पूर्वी, च्या अगोदर व पोजिशन म्हणजे स्थळ, स्थिती, नामापूर्वी येणारे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, दोन वस्तूंमधील, व्यक्तीमधील संबंध दर्शवणारे अविकारी शब्द म्हणजे प्रेपोजिशन होत. प्रेपोजिशनचे 4 गट पाडता येतात. त्यापैकी पहिला आहे प्रेपोजिशन ऑफ टाईम, दुसरा प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन, तिसरा प्रेपोजिशन ऑफ पोजिशन आणि चौथा आहे प्रेपोजिशन्स रिलेटेड टू वर्ब. असे प्रेपोजिशनचे 4 भाग पाडता येतील आपल्याला. आता आपण सविस्तरपणे प्रेपोजिशनबद्दल माहिती घेऊ. त्यापैकी पहिला जो आहे प्रेपोजिशन्स ऑफ टाईम, यामध्ये कोणकोणते शब्दयोगी शब्द येतात तर ॲट, ऑन, इन, फॉर, फ्रॉम, बाय, सिन्स, ड्युरिंग, टिल, अंटिल, बिफोर, आफ्टर. या प्रेपोजिशनचा वापर वेळ दर्शवण्यासाठी केला जाऊ शकतो. आता त्यामध्ये बाकीचे जे आहेत ते प्रकार बघणार आहोत आपण. दुसरा जो प्रेपोजिशन्स ऑफ डायरेक्शन, यामध्ये काय काय येतं, टू, टुवर्डस, ॲक्रॉस, डाऊन, अप, अपवर्ड. त्यानंतर तिसरा जो आहे प्रेपोजिशन ऑफ पोजिशन, यामध्ये काय येऊ शकतं, कोणते शब्द येऊ शकतात, ऑन, ॲट, इन, अबाव, ओवर, इनटू, बिटवीन, अमॉंग, अराउंड, बिफोर, बिहाइंड, बिलो, अंडर, बिसाइड, नियर, आउट आणि थ्रो. त्यानंतर चौथा जो आहे प्रेपोजिशन्स रिलेटेड टू वर्ब, तर ह्यामध्ये जे क्रियापदाशी निगडीत असणारे शब्दयोगी
अवयव जे आहेत म्हणजे प्रेजेस, तर ह्याबद्दल आपण सविस्तर माहिती मिळवणार आहोत. आता यामध्ये जे शब्दयोगी शब्द आहेत ते कसे आहेत, तर त्याचा वापर कसा करायचा, तर ते एक एक करून आपण बघणार आहोत. तर पहिला जो आहे प्रेपोजिशन ऑफ टाईम, यामध्ये जे शब्द येतात त्यापैकी पहिला शब्द आहे ॲट. तर ॲट हा जो शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे की च्या जवळ, च्या ठिकाणी असा उल्लेख करताना किंवा एखाद्या ठिकाणी. तर उदाहरणार्थ एक्झाम्पल, ॲट द टॉप ऑफ द पेज, ॲट द बॉटम ऑफ द पेज, ॲट द गेट, ॲट द डोर, ॲट द बस स्टॉप, ॲट द विंडो, ॲट द एंड ऑफ द स्ट्रीट. तर अशी काही उदाहरणं तुम्ही ॲट हा शब्द जो आहे, तर ॲट म्हणजेच च्या जवळच्या ठिकाणी असा उल्लेख करताना किंवा एखाद्या ठिकाणी असा आपण ॲटचा वापर करू शकतो. प्रत्यक्षपणे उदाहरणामध्ये ॲटचा वापर आपल्याला बघायचा असेल तर तो असा आहे की एक्झाम्पल नंबर 1, ही स्टे ॲट अ हॉटेल इन मुंबई. तर इथे ॲट हा शब्द आलेला आहे की. त्यानंतर दुसरा जो आहे, ही रिच ॲट द स्टेशन, राम सॅट ॲट द स्टेशन. आता इथे ॲट जो आहे त्या जागी म्हणजे रिकामी जागा किंवा इथे डॅश डॅश येऊ शकतं. तर इथे कोणतं प्रिपोजिशन येईन असं इथे ब्रॅकेटमध्ये ऑर करून दिलेलं असतात, ॲट, ऑन, इन. तर मग यामध्ये ॲट असं येऊ शकतं. त्यानंतर ॲटचा आणखी काही वापर आपल्याला बघायचा आहे. ॲट द टाईम ऑफ द डे म्हणजे विशिष्ट वेळ दर्शवण्यासाठी सुद्धा ॲटचा वापर केला जातो. जसं उदाहरणार्थ ॲट 11 o'clock, ॲट 9 PM, ॲट मिडनाईट, ॲट सनसेट, ॲट लंच टाईम, ॲट दिवाळी, ॲट द वीकेंड, ॲट द मोमेंट, ॲट द सम टाईम, ॲट द मंथ्स एंड. तर अशी ॲटची काही उदाहरणं विशिष्ट म्हणजे द टाईम ऑफ द डे म्हणजे विशिष्ट वेळ दर्शवण्यासाठी सुद्धा आपण वापर करू शकतो. त्यानंतर दुसरा जो प्रेपोजिशनचा प्रकार आहे म्हणजे शब्दाचा, तर ऑन. तर ऑन हा शब्दाचा अर्थ असा आहे की वस्तूला स्पर्श करून वर. एखादी वस्तू वर आपण ठेवली तर ती त्याला स्पर्श झाली पाहिजे, किंवा च्या लगत किंवा च्या वर स्थिर. तर ऑन हा प्रेपोजिशनचा शब्द तर वापर केल्यानंतर तो असा होऊ शकतो की ऑन द टेबल, ऑन द वॉल, ऑन द डोअर, ऑन द फ्लोअर. तर ऑन द टेबल म्हणजे टेबलावर, त्या टेबलावर आपण स्पर्श करून ती वस्तू ठेवतो. एक्झाम्पल उदाहरणामध्ये जर आपल्याला तो प्रेपोजिशन वापरायचा असेल ना, तर जिथं प्रेपोजिशन शब्द आलेला तिथं ब्लँक येऊ शकतं किंवा इथं ब्रॅकेट येऊ शकतं, तर तिथं तो शब्द टाकायचा. तर इथे आपण टाकलेला आहे शब्द, तर इंडिकेट केला आहे तिथे. पहिला एक्झाम्पल आहे, ही पुट ग्लासेस ऑन द टेबल. त्यांनी ग्लास जे आहे टेबलावर ठेवलेले आहेत. सेकंड जे आहे, ही सॅट ऑन द बेंच. तर इथे हे जे आहे की जिथं आपण प्रेपोजिशन ऑन भरलेलं आहे तिथं डॅश डॅश किंवा इथं ब्रॅकेट येऊ शकतं आणि इथे आपल्याला इथे शब्द दिलेले जातील. ते शब्दापैकी योग्य शब्द भरायचा आहे. ऑप्शन त्याला म्हणूया आपण ABC. तर इथे प्रत्यक्षपणे ऑन हा शब्द येऊ शकतो. आता ऑनचा आणखी वापर होतो. जसं ऑन म्हणजे वस्तूला स्पर्श करून वर किंवा च्या लगत, च्या वर स्थिर. तसं ऑन म्हणजे डेज अँड डेट्स म्हणजे दिवस आणि तारखा ह्या ज्या आहेत, विशिष्ट दिवस, दिनांक, वार यापूर्वी वापरतात. जसं उदाहरणार्थ एक्झाम्पल, ऑन लास्ट संडे, ऑन 15 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्टला. आता 15 ऑगस्ट हा जो आहे विशेष दिवस आहे, म्हणजे विशिष्ट दिवशी किंवा आपण एखादा दिवस आपल्या लक्षात असेल तर त्या दिवशी ऑन त्याच्या अगोदर येऊ शकतो. त्यानंतर
ऑन माय बर्थडे, ऑन मंडे इट इज, म्हणजे एका विशिष्ट दिवस किंवा दिनांक यापूर्वी ऑनचा वापर होऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रेपोजिशन शब्द आहे इन, तर इनचा प्रत्यक्ष अर्थ असा आहे की आत असून स्थिर असणे, म्हणजे एखादी वस्तू आत आहे पण ती हालचाल नाही झाली पाहिजे, स्थिर असली पाहिजे, म्हणजे त्यावेळेस आपण इन हा प्रेपोजिशन शब्द वापरू शकतो. उदाहरणार्थ एक्झाम्पल, इन अ रूम म्हणजे रूमच्या आत, इन क्लास, इन अ बिल्डिंग, इन अ बॉक्स, इन द गार्डन, इन द सिटी, इन द कंट्री. आता जसं आपण इन हा वापरून हे काही उदाहरणं पाहिली तर प्रत्यक्ष सेंटेन्समध्ये इनचा वापर करून कशा प्रकारे होईल. दे प्लेस द चेअर इन द रूम. आता इथे त्यांनी त्या खुर्च्या त्या रूमच्या आतमध्ये ठेवल्या. आता त्या ठेवल्यानंतर त्या खुर्च्या हालचाल करणार नाही, म्हणजे तिथं स्थिर असणार, म्हणून इन. ही लिव्ज इन पर्ली वैजनाथ. देअर आर 4 पेबल्स इन माय पॉकेट. त्यानंतर इन याचा आणखी एक वापर आपण बघणार आहोत. लॉंगर पिरियड, म्हणजे ज्या कालावधीमध्ये जास्त कालावधीचा काळ, त्यामध्ये मंथ्स, इयर आणि सीझन म्हणजे महिने, वर्ष किंवा ऋतू, विशिष्ट कालावधीत घडणाऱ्या गोष्टीसाठी वापरतो आपण इनचा. उदाहरणार्थ इन एप्रिल, इन 2005, इन द विंटर, इन द स्प्रिंग, इन द पास्ट, इन द फ्युचर. अशा प्रकारे आपण एक विशिष्ट कालावधीत घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्याच्यामध्ये कालावधी जो जास्त असतो, तर अशा गोष्टी दर्शवण्यासाठी इन याचा वापर करू शकतो. आता हा इन प्रत्यक्षपणे एक्झाम्पलमध्ये कशा प्रकारे वापरायचा, एक उदाहरण बघूया आपण. द स्कूल रिमेन क्लोज इन एप्रिल अँड मे. सेकंड एक्झाम्पल आहे ही स्टे देअर इन विंटर. तर ह्याच्यामध्ये इन हा जो आहे की जी शाळा आहे ती क्लोज म्हणजे शाळेला सुट्ट्या ज्या आहेत, तर इन एप्रिल अँड मे, तर एप्रिल आणि मे हा मोठा कालावधी असल्यामुळे इन. ही स्टे देअर इन विंटर, तो हिवाळ्यामध्ये तिथे राहणार आहे. तर अशा प्रकारे इन हा कालावधी दर्शवण्यासाठी सुद्धा वापरतो. त्याचप्रमाणे पुढचा जो शब्द आहे फॉर, विशिष्ट कालावधीपूर्वी वापरले जाते. जसं एक्झाम्पल, ही लिव्ह इन मुंबई फॉर 4 इयर. आता इथे 4 इयर हा कालावधी दर्शवण्यासाठी फॉर हा शब्द वापरलेला आहे. फ्रॉम हा जो शब्दयोगी प्रयोग आहे त्याचा अर्थ काय आहे की एखादी क्रिया केव्हापासून सुरू होते किंवा झाली हे सांगण्यासाठी, की कालावधी एखादी क्रिया केव्हापासून सुरू होते. तर एक्झाम्पल बघूया की आय विल स्टार्ट माय वर्क फ्रॉम मंडे, की मी मंडेला सुरुवात करणार आहे. आय विल वेट देअर फ्रॉम 9 to 10 इन द मॉर्निंग. मी 9 आणि 10 यापासून तिथे सकाळी वाट पाहत आहे, म्हणजे हा कालावधी दर्शवण्यासाठी हा फॉरचा वापर केलेला आहे. त्यानंतर पुढचा जो शब्दयोगी प्रयोग शब्द आहे बाय, तर ह्याचा अर्थ असा आहे की सर्वसाधारण कालावधीसाठी वापरतात. सर्वसाधारण म्हणजे कॉमन जो कालावधी आहे. एक्झाम्पल, ही मे कम बाय 7 o'clock. तो साधारणपणे 7 वाजता येईन असा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे बाय हा शब्द वापरला जातो, तर त्याचा सर्वसाधारण कालावधीसाठी वापरतात. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे सिन्स, क्रिया नेमकी कधी सुरू झाली त्या काळापूर्वी वापरतात, म्हणजे एखादी क्रिया कधी सुरू झालेली आहे. जसं एक्झाम्पल, आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून इथे काम करतो, म्हणजे सकाळपासून म्हणजे ही कालावधी कधी सुरू झालेली तर सकाळपासून. तर अशा प्रकारे इथे सिन्सचा वापर होतो. सी हॅड बीन लिव्हिंग इन पोर्ट
बेअर सिन्स 1995. ती पोर्ट बेअरमध्ये 1995 पासून राहते. म्हणजे ह्या पद्धतीचा जो कालावधी आहे तो सिन्स अशा प्रकारे तिथे नमूद केलेला आहे. तर सिन्स हा ह्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता, म्हणजे शब्दयोगी शब्द. त्यानंतर ड्युरिंग विशिष्ट कालावधीमध्ये घडणाऱ्या घटनांसाठी वापरतात. जसं उदाहरणार्थ वी सॉ अ स्ट्रिंग ॲनिमल ड्युरिंग आवर स्टे ॲट नागझिरा. त्यानंतर सेकंडमध्ये द आईसबर्ग शिप टुवर्ड अस नॉर्थ ड्युरिंग समर. तर अशा प्रकारे ड्युरिंगचा वापर तुम्ही करू शकता. टिल, अनटिल. तर टिल आणि टिलचा अर्थ आणि अनटिलचा अर्थ की विशिष्ट कालावधीपर्यंत अशा अर्थासाठी वापरतात. म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीपर्यंत. ही इज वर्किंग इन दॅट फॅक्टरी टिल डेट. म्हणजे डेट म्हणजे ह्या तारखे. ही इज वर्किंग इन दॅट फॅक्टरी हा त्या फॅक्टरीमध्ये आजच्या तारखेपर्यंत काम करतोय असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर हीज सेकंड एक्झाम्पल आहे हीज मदर वर्क्स टिल मिडनाईट. तर त्याची आई मध्यरात्रीपर्यंत काम करत, म्हणजे ह्या कालावधी दर्शवण्यासाठी. ही डिड नॉट रिटर्न अनटिल टुडे. तो म्हणजे अजून घरी आजपर्यंत किंवा टुडे आजपर्यंत घरी आलेला नाही. तर अशा प्रकारचा कालावधी इथं दर्शवण्यासाठी तो टिल अनटिलचा वापर तुम्ही प्रेपोजिशन म्हणून करू शकता. त्यानंतर पुढचा शब्द आहे बिफोर. त्याचा अर्थ आहे की च्यापूर्वी अशा अर्थाने वापरतो तो आपण बिफोर. एक्झाम्पल आहे ही रीच ॲट द बस स्टँड बिफोर 8 o'clock. म्हणजे इथे 8 o'clock ह्या टायमापूर्वी बिफोर म्हणजे तो तिथे पोचलेला बस स्टँडवर. त्यानंतर पुढचा शब्द आहे आफ्टर. म्हणजे च्यानंतर. म्हणजे जसं बिफोर म्हणजे च्यापूर्वी तसं आफ्टर म्हणजे च्यानंतर, एखाद्या घटनेनंतर असं म्हणूया. एक्झाम्पल ही वॉज एबल टू सेंड द पोस्ट आफ्टर 11 AM. त्यानंतर पुढचा आहे प्रेपोजिशन शब्द टू. च्याकडे. एक्झाम्पल आय एम गोईंग टू रेल्वे स्टेशन. म्हणजे रेल्वे स्टेशनकडं मी निघालो. त्यानंतर पुढचा शब्द आहे टुवर्डस. च्या दिशेने. म्हणजे एखाद्या दिशेकडे किंवा एखाद्या दिशेने असा दर्शक शब्द जो आहे. एक्झाम्पल ही वॉक टुवर्डस हिज विलेज. म्हणजे तो त्याच्या गावाकडे गावाच्या दिशेने निघाला आहे. त्यानंतर त्यापुढचा शब्द आहे ॲक्रॉस. एका बाजूकडून दुसऱ्या बाजूस, एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे असा त्याचा अर्थ होतो. एक्झाम्पल आहे ही वॉक ॲक्रॉस द स्ट्रीट. त्यानंतर डाऊन म्हणजे खालच्या दिशेने. एक्झाम्पल आहे ही क्लाइम डाऊन द माउंटन. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आहे ही फेल डाऊन. तो खाली पडला. तर खालच्या दिशेने म्हणजे खाली पडणं, खाली म्हणजे दिशेचा उल्लेख करणारा डाऊन. त्यानंतर अप आणि अपवर्ड्स म्हणजे खालच्या दिशेने. एक्झाम्पल आहे ही वॉन्ट टू गो अपवर्ड. त्यानंतर सी रेज हर हँड अप. तिने हात वर केला. तर ह्या प्रकारचे एक्झाम्पल आपण अप आणि अपवर्ड असा शब्दयोगी अवयव वापरू शकतो. ओवर म्हणजे स्पर्श न करता कुठेतरी वर, आणि अवाव स्पर्श न करता तंतोतंत वर. आता दोन्ही शब्दांचा अर्थ वर आहे, पण इथे ओवर म्हणजे स्पर्श न करता कुठेतरी वर, म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठेतरी वर आहे. आणि अवाव स्पर्श न करता तंतोतंत वर. तर एक्झाम्पलमधून समजून घेऊया आपण. एक्झाम्पल आहे उदाहरण द स्काय इज ओव्हर आवर हेड्स. म्हणजे जे आकाश जे आहे ते आपल्या डोक्यावर कुठेतरी वर आहे. म्हणजे ते वर आहे पण इथं स्पर्श न करता कुठेतरी वर.
माहिती आहे आपल्याला की आकाश कुठंतरी वर आहे, म्हणून इथं ओव्हर आवर हेड. त्यानंतर द फॅन इज अबाव आवर हेड्स. तर इथे हा फॅन जो आहे म्हणजे पंखा जो आहे तो आपल्या डोक्यावर इथे काही अंतरावर आहे, पण माहिती आहे की इथं आपण अंतर मोजू शकतो. तर इथे आकाश काय मोजू शकणार नाही, म्हणून तिथे ओव्हर आले आणि इथे अबाव आलेलं आहे. तर ह्या पद्धतीने ओव्हर आणि अबाव ह्या शब्दयोगी अवयवांचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर इन आणि इन टू. आता इन याचा अगोदर बी आपण वापर शिकलेला आहोत, पण इथे इन जो आहे अगोदर शिकलेला आहे त्यामध्ये शिकलं की आत असून स्थिर, आणि इन टू म्हणजे इथे बी आत आहे पण हालचाल करून इथे, की दोघांचाही अर्थ आत होतो, पण इथे इन जो आहे आत असून स्थिर आणि इन टू हालचाल करून आत. तर इथं उदाहरणावरून समजून घेऊ आपण. द लेबल इज ऑन द बॉटल अँड लिक्विड इज इन द बॉटल. म्हणजे लिक्विड जे आहे पाण्याचं द्रव जो आहे तो बाटलीच्या आत आहे. सो पोअर वॉटर इन टू द बॉटल, की पाणी जे आहे ते त्या पाणी हालचाल करू शकतात, म्हणजे बॉटल हलवल्यानंतर, म्हणून आत आहे पण ते हालचाल करू शकतं, म्हणून इथं इन टू हा त्यामध्ये नंतर येणार आणि त्याच्या अगोदर इन आलेला आहे. त्यानंतर बिटवीन आणि अमॉंग हे दोन जे शब्दयोगी अवयव आहेत तर ह्या दोघांचा अर्थ मध्ये आहे, पण बिटवीन जो आहे तर दोन वस्तू किंवा दोन व्यक्तींच्या मध्ये, आणि अमॉंग म्हणजे अनेकामध्ये, म्हणजे दोघांचा अर्थ मध्ये होतो, पण इथे बिटवीन म्हणजे दोन वस्तू किंवा व्यक्ती यांच्यामध्ये आणि अमॉंग अनेकामध्ये. तर उदाहरणार्थ डिस्ट्रीब्यूट इट बिटवीन यू अँड राज, की इथे यू म्हणजे तू आणि राज या दोघांमध्ये तुम्ही ते वाटणी करून घ्या दोघांच्यामध्ये, ते इथे त्यामुळे तो बिटवीन आलेला आहे. डिस्ट्रीब्यूट स्वीट्स अमॉंग ऑल द चिल्ड्रन. आता चिल्ड्रन म्हणजे अनेक मुलं, या अनेक मुलांमध्ये ते वाटून घ्या, म्हणजे अनेकांमध्ये वाटायचं असेल तर अमॉंग हा इन, आणि दोघांमध्ये वाटायचं असेल किंवा दोघांमध्ये दाखवायचं असेल तर बिटवीन. तर इथे अमॉंग आणि बिटवीन याचा वापर आपण असा करू शकतो. आणखी एक उदाहरण बघूया. शीला सॅट बिटवीन मीना अँड रीना. शीला जी आहे ती मीना आणि रीना या दोघींच्या मध्ये बसलेली आहे. त्यानंतर हिज हट वॉज अमॉंग मेनी हट्स. तिची जी झोपडी आहे ती अनेकांच्या मध्ये आहे. तर इथे अनेकांच्या मध्ये आणि दोघांच्या मध्ये, तर दोघांच्या मध्ये असेल तर बिटवीन आणि अनेकांच्या मध्ये असेल तर अमॉंग. तर ह्या पद्धतीने बिटवीन आणि अमॉंग याचा वापर करू शकतो. त्यानंतर दुसरा जो शब्द आहे शब्दयोगी विथिन आणि थ्रो. आता विथिन जो आहे वेळेच्या आत, समाप्ती आधी, म्हणजे वेळ समाप्त होण्याच्या आधी, आणि थ्रो म्हणजे च्यामधून पुढे जाणे. एक्झाम्पल आहे कंप्लीट इट विथिन 5 hours, की 5 तासाच्या आत तो ते पूर्ण करायचं आहे. ते इथे विथिन 5 hours. आय वेंट थ्रो अ लॉट ऑफ डिफिकल्टी लास्ट इयर. मी गेल्या वर्षी अनेक अडचणींमधून गेलो. तर इथे थ्रो हा शब्द इथे शब्दयोगी येऊ शकतो. आता शब्दयोगीमध्ये काही विरुद्ध शब्दसुद्धा असतात, जसं इन टू विरुद्ध आउट ऑफ. तर इन टू हा अगोदर आपण शब्द पाहिलेला आहे की हालचाल करून आत, आणि आउट ऑफ म्हणजे हालचाल करून बाहेर, म्हणजे हे एकमेकांच्या विरुद्ध शब्दयोगी शब्द आहेत. तर त्याचे एक्झाम्पल आपण बघूया. सी गॉट इन टू द कार अँड डो अवे. त्यानंतर दुसरा जो आहे सी गॉट आउट ऑफ द कार अँड इंटर द शॉप. तर इथे इन टू आणि आउट ऑफ, तर ह्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर ऑन आणि अपॉन. तर ऑन आणि अपॉन, ऑनचा अर्थ वर आहे पण तो च्या वर स्थिर, आणि अपॉन हालचाल करून वर, म्हणजे इथे ऑन म्हणजे एखादी वस्तू वर असेल स्थिर आहे ती हलत नाही, आणि अपॉन म्हणजे वर आहे पण ती हालचाल करू शकते. तर उदाहरणार्थ आता आपण बघूया. द सॉसर ऑफ मिल्क इज ऑन द टेबल. आणि इथे सेकंड जे आहे उदाहरण एक्झाम्पल, द कॅट जम्प अपॉन द टेबल टू ड्रिंक द मिल्क. तर इथे अपॉन म्हणजे ती जी जम्प करते त्याच्यावर, तर ती हालचाल करून आहे म्हणून तिथं अपॉन येतं. त्यानंतर काही ऑन आणि त्याच्या अपोजिट आहे अंडर. म्हणजे
ऑन म्हणजे वर आणि अंडर म्हणजे खाली. च्या वर आणि च्या खाली असा एकमेकांचा अर्थ आहे. एक्झाम्पल आहे, द बुक इज ऑन द टेबल आणि द बॅग इज अंडर द टेबल. म्हणजे एखाद्या वस्तूच्या खाली असेल तर अंडर, आणि वर पण स्थिर आहे तर ऑन इन. त्यानंतर बेनिथ एखाद्या ठिकाणाहून खाली, बिलो च्यापेक्षा कमी किंवा खाली, डाऊन खालच्या दिशेने, अंडर एखाद्या वस्तूच्या खाली. तर मगाशी अंडरचं आपण उदाहरण पाहिलेलं आहे. तर ह्याची एक्झाम्पल आणखी परत बघूया आपण. द ट्रेन इज गोईंग डाऊन टू मनमाड. तर इथं डाऊन म्हणजे मनमाडकडे. तर एखाद्या ठिकाणाहून इथे डाऊन म्हणजे खालच्या दिशेने, म्हणजे द ट्रेन इज गोईंग डाऊन टू मनमाड. तर ह्या पद्धतीने तुम्ही ते वापर करू शकता. द बॉय सॅट अंडर द ट्री म्हणजे झाडाच्या खाली, तिथे तो आहे. म्हणजे वस्तू जी एखादी असेल म्हणजे झाड हे एक त्या खाली आणि अंडर. फ्लावर आर बिनीथ द ट्री. आता फुलं जी आहे ती झाडाच्या खाली पडलेली आहेत, जमिनीवर. एस्टरडे द टेम्परेचर वॉज बिलो 20% सेल्सिअस. तर बिलो म्हणजे च्या खाली, म्हणजे 20°C खाली, म्हणून इथं बिलो आलेला आहे. त्यानंतर पुढे जो प्रेपोजिशन शब्द आहे विथ आणि विदाऊट. तर विथ आणि विदाऊट म्हणजे विथ म्हणजे च्यासोबत आणि विदाऊट म्हणजे च्याशिवाय. तर टॉमी इज वॉकिंग विथ हिज मिस्ट्रीज असा इथे विथचा वापर होऊ शकतो. त्यानंतर वी कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर म्हणजे पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही. तर इथे विदाऊट हा शब्द शब्दयोगी शब्द येऊ शकतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे अराउंड म्हणजे सभोवती, आणि बिहाइंड म्हणजे च्या मागे. म्हणजे अराउंड म्हणजे आपल्या आजूबाजूला, सभोवती, आणि बिहाइंड म्हणजे आपल्या मागे. तर ह्यावर आपण काही एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे, देअर आर मँगो ट्रीज अराउंड माय होम म्हणजे माझ्या घराच्या आजूबाजूला आंब्याची झाडं आहेत. त्यानंतर दुसरा एक्झाम्पल आहे, ही हीड बिहाइंड द कार. तो कारच्या मागे म्हणजे एखाद्या वस्तूच्या मागे असेल तर बिहाइंड, तर त्या कारच्या मागे तो लपला. पुढचा प्रेपोजिशन शब्द आहे बिफोर, च्या पुढे म्हणजे एखाद्या वस्तूच्या पुढे. बिफोर मॅस्क्यू देअर वॉज अ क्लॉक टॉवर. तर बिफोर म्हणजे च्या पुढे. त्यानंतर बिसाईड च्या बाजूला. सीता केप्ट हर बास्केट बिसाईड द वॉल. भिंतीच्या बाजूला तिने त्या ठिकाणी तिची पिशवी किंवा बास्केट ठेवलेली आहे. नियर म्हणजे जवळ. अ ट्री इज नियर अ लॅक. अशा प्रकारे ही काही प्रेपोजिशन शब्द होते, त्याचा आपण वापर करायला शिकलेलो आहोत. तर ही प्रेपोजिशन, त्याचे अर्थ आणि त्याच्या पद्धतीने त्याचा योग्य वापर आपण कसा करायचा, ते आणखी काही उदाहरणं तुम्ही शोधा, ती कशा प्रकारे आलेली आहे आणि त्याचा वापर कसा झालेला आहे ते तुम्ही अभ्यासा आणि हा भाग व्यवस्थित तुम्ही पूर्ण करा. प्रेपोजिशनमध्ये चौथा जो भाग होता, प्रेपोजिशन रिलेटेड टू वर्ब्स, क्रियापदाशी निगडीत असणारे शब्दयोगी अवयव. खाली काही क्रियापदे दिलेली आहेत. शब्दयोगी अवयवामुळे क्रियापदास वेगळा अर्थ प्राप्त होतो. अशा क्रियापदांना फ्रेजेस असे म्हणतात. आता त्याची उदाहरणे आपण एक एक करून बघूया. जसं एकमध्ये टू लिव्ह इन. तर हा लिव्ह या क्रियापदाला एकत्र करून टू लिव्ह इन असा शब्द बनलेला आहे. त्याला फ्रेज आपण म्हणूया, फ्रेजेस किंवा फ्रेज म्हणूया. तर याचा अर्थ होतो राहणे, वस्ती करणे. एक्झाम्पलमध्ये, उदाहरणामध्ये जर हा फ्रेज वापरायचा असेल की आय हॅव ऑलवेज वॉन्टेड टू लिव्ह इन अ क्वाईट प्लेस. त्यानंतर दुसरा आहे टू लुक ॲट, दृष्टिक्षेप करणे म्हणजे एखाद्याकडं पाहणे असा होतो. तर उदाहरणार्थ प्लीज टेक अ लुक ॲट इट.
त्यानंतर द टीचर, दुसरं एक्झाम्पल आहे, द टीचर टोल्ड अस टू लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. शिक्षकांनी सांगितलं आहे की ब्लॅकबोर्डकडे दृष्टिक्षेप करा. तर अशा प्रकारे टू लुक ॲटचा आपण फ्रेज वापरू शकतो. तिसरं आहे टू लुक आफ्टर, म्हणजे याचा अर्थ आहे ची काळजी घेणे, वाहने किंवा घेणे. नोबडी स्टे ॲट होम टू लुक आफ्टर द किड्स एनीमोर. तर अशा प्रकारे टू लुक आफ्टर ची काळजी वाहने किंवा घेणे असं आपण फ्रेज वापरू शकतो. टू टेक केअर म्हणजे काळजी घेणे. आय पे यू टू टेक केअर ऑफ द हाऊस वाईल आय एम आऊट वर्किंग. तर मी कामाला गेल्यानंतर तू घराची काळजी जर घेतली तर मी तुझ्यासाठी पैसे देईन, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. वेट फॉर साठी प्रतीक्षा, याचा उदाहरणामध्ये वापर करताना ह्या फ्रेजचा वापर करताना वी हॅड अ लॉंग वेट फॉर द ट्रेन. गिव अप सोडून द्या किंवा क्षमा करणे. तर एक्झाम्पल असं होईल की आय एम गोईंग टू गिव ऑफ. त्यानंतर दुसरे आय एम ट्राईंग टू गिव ऑफ स्मोकिंग. तर ह्या पद्धतीने तुम्ही गिव ऑफ या फ्रेजचा वापर करू शकता. ॲग्री टू सहमत असणे. डू यू ॲग्री टू द कंडिशन्स, इथं क्वेश्चन मार्क आहे, तर ह्या अटीशी तू सहमत आहे का, असं तर यामध्ये सहमत असणे ॲग्री टू या फ्रेजचा वापर तुम्ही करू शकता. आय ॲग्री टू व्हॉट यू से, तर इथे ॲग्री टू ह्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर पुढचे आहे आठ अवेअर ऑफ, जाणीव असणे. बी अवेअर ऑफ युअर ओन फिलिंग. तर या पद्धतीने अवेअर ऑफ या फ्रेजचा वापर करू शकता तुम्ही. टू बी फ्री फ्रॉम, तर टू बी फ्री फ्रॉम म्हणजे पासून मुक्त होण्यासाठी असा त्याचा अर्थ होतो ह्या फ्रेजचा. तर एक्झाम्पल आहे सी हॅड द गुड फॉर्च्यून टू बी फ्री फ्रॉम इलनेस. या आजारापासून मुक्त होण्यासाठी तिच्याकडे एक चांगली संधी आहे म्हणूया, किंवा फ्री टू बी फ्री फ्रॉम असा त्या फ्रेजचा तुम्ही वापर करू शकता. टू बी कन्सियन्स ऑफ, टू बी कन्सियन्स ऑफ म्हणजे जागरूक असणे. याचा एक्झाम्पल द ग्रेटेस्ट ऑफ फॉल्ट्स इज टू बी कन्सिस्टेस ऑफ नन. तर या पद्धतीने टू बी कन्सिस्टेड ऑफ म्हणजे जागरूक असणे याचा वापर करू शकता. नॉक ॲट ठोठावणे. समवन नॉक ॲट द डोअर, तर नॉक ॲट या पद्धतीने तुम्ही ह्या फ्रेजचा वापर करू शकता. इन्स्टेड ऑन वर आग्रह करणे. आय इन्स्टेड ऑन पेईंग फॉर द डॅमेज. तर इथे इन्स्टेड ऑन या फ्रेजचा वापर केलेला आहे. 13 वरी अबाउट बद्दल चिंता करणे. आय वरी अबाउट माय डॉटर. तर इथे ह्यामध्ये या फ्रेजचा वापर होऊ शकतो. राईड ऑन सॉर हो. आय वेंट फॉर अ सायकल राईड ऑन संडे. त्यानंतर 15 आहे ॲग्री विथ. चा राग येणे, रागावणे, रागावला असा बी त्याचा अर्थ होऊ शकतो. आय गॉट टेरिबली ॲग्री विथ हिम. तर ह्या फ्रेजचा ह्या पद्धतीने तुम्हाला इथे वापर करता येईल. 16 आहे लिव्ह फॉर साठी सोडा. सी इज शॉर्टली टू लिव्ह फॉर पुणे. 17 आहे टू बी एनाई विथ नाराज होणे. आय वॉज एनाईड विथ हिम फॉर बिंग सो लेट. तर टू बी एनाईड विथ नाराज होणे ह्या फ्रेजचा तुम्ही इथे असा वापर करू शकता. इन्व्हाइट टू आमंत्रण देणे. आय एम इन्व्हाइट टू डिनर दिस इव्हिनिंग. तर इन्व्हाइट टू या फ्रेजचा ह्या पद्धतीने वापर होईल. प्रिपेअर टू अधिक आवडणे. आय प्रिपेअर टू वर्क ऑन माय टर्म्स. तर प्रिपेअर टू अधिक आवडणे ह्या फ्रेजचा तुम्ही ह्या सेंटेन्समध्ये ह्या पद्धतीने वापर करू शकता. पुढे विश टू बिलीव्ह इन विश्वास ठेवणे.
Yes, I do believe in God, he repeated. तर बिलीव इन विश्वास ठेवणे या फ्रेजचा तुम्ही इथे वापर करू शकता. 21 आहे डिपेंड अपॉन, वर अवलंबून असणे. दिस विल रेन युअर हेल्थ, डिपेंड अपॉन इट. तर डिपेंड अपॉन इट यू विल सक्सेस. तर डिपेंड अपॉन म्हणजे वर अवलंबून असणे या फ्रेजचा या रीतीने तुम्ही वापर करू शकता. तर ह्या फ्रेजेस काही उदाहरणार्थ दिल्या होत्या. अशाच काही भरपूर फ्रेजेस असतात, त्याचा वाक्यामध्ये कशाप्रकारे वापर होतो अधिक अभ्यासा. याशिवाय अनेक क्रियापदात शब्दयोगी अवयव वापरावे लागतात. शब्दयोगी अवयवांचे व्यवस्थित अध्ययन केल्यास शब्दयोगी अवयव वापरताना अडचण येणार नाही. तर या प्रिपोजिशनमध्ये हे भाग आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पुढचा जो भाग आहे पार्ट ऑफ स्पीच याचा आपण अभ्यास करणार आहोत. पार्ट ऑफ स्पीचमध्ये 7वा जो प्रकार आहे तो आहे कंजक्शन. अ वर्ड यूज टू कंबाईन टू वर्ड्स, क्लॉजेस और सेंटेन्स इज नाउन ॲज अ कंजक्शन. शब्द, पोटवाक्य, वाक्य जोडणारा शब्द म्हणजे उभयन्वयी अवयव. जसं आपण दोन गोष्टी एकत्र चिटकवण्यासाठी आपण फेमिकॉल किंवा फेविस्टिक असा वापर करतो, त्या पद्धतीने कंजक्शन असतं. एक्झाम्पल आहे इथे पहिलं, आय सॉ अ टायगर. तर हे पहिलं सेंटेन आहे आणि अँड हे कंजक्शन जोडून त्याला अँड एलिफंट, मी वाघ आणि हत्ती वाघ आणि हत्ती या दोघांना एकत्र कंजक्शन अँडने जोडलेलं आहे. त्या पद्धतीने अँड हे कंजक्शन ह्या दोन वाक्यांना एकत्र केलेलं आहे. इन द फॉरेस्ट. डू यू लाईक टी ऑर कॉफी. तर टी आणि कॉफी या दोघांना एकत्र आणलेलं आहे. ऑर म्हणजे किंवा, तुला चहा किंवा कॉफी हे काय आवडतं. ही इज ॲन ओल्ड बट होनेस्ट मॅन. तर इथे बट हे कंजक्शन ह्या दोन वाक्यांना एकत्र आणतं. तर दोन यांना एकत्र आणणारं म्हणजे कंजक्शन. तर कंजक्शनची आणखी काही उदाहरणं आहे. अँड, ऑर, बट, इफ, अनलेस, वेन, दॅट, थ्रो, दॅन, इट इज. तर इथे पुढे व्याकरणामध्ये अनलेस, इफ, वेन, दॅट, थ्रो हे वाक्य आपण कशी एकमेकांना जोडायची हे वेगवेगळ्या भागामध्ये बघणारच आहोत. तरी हे कंजक्शनमध्ये ह्या पद्धतीने दोन वाक्य एकत्र येतात. तर तुम्ही आणखी कंजक्शनचा अभ्यास करून ह्या कंजक्शनविषयी माहिती मिळवू शकता. पुढे पार्ट ऑफ स्पीचमध्ये पुढचा जो शब्द आहे इंटरजेक्शन. अ साऊंड, वर्ड और फ्रेजेस that expresses a strong emotion such as pain or surprise but otherwise has no meaning is known as a interjection. उद्गारार्थी शब्दांना केवल प्रयोग अवयव म्हणतात. आता इथे केवल प्रयोगी इंटरजेक्शन जो आपण शब्द वापरणार आहे याचा एक भावना किंवा एखादं प्रतिक्रिया दाखवण्यासाठी तो शब्द असतो. त्याचा ॲक्च्युली काही अर्थ होईल असं सांगता येत नाही. त्या उदाहरणार्थ इथे पहिलं जे आहे अलॉस, ही डाय इन ॲन ॲक्सिडेंट. अरे रे, तो त्या अपघातात मृत्यू पावला. तर इथे अलॉस हा जो आहे तो इंटरजेक्शन हा शब्द म्हणून आलेला आहे. अलॉस, सुपर्ब, एक्सलंट, वेल डन, स्प्लेंडिड, ओ, इट इज. पार्ट ऑफ स्पीच शब्दांच्या जातीमध्ये आपण 8 प्रकार पाहिले. त्याच पद्धतीने काही आणखी विभागणी होते अदर क्लासेस ऑफ वर्ड्स. त्यामध्ये एक जो आहे डिटर्मिनर. इट इंट्रोड्युसेस नाउन, फ्रेजेस अँड फंक्शन as modifier. Example, the, an, this, that,
these, those, all, some, no, every, each, it is इत्यादी हे भाग तुम्ही याच्या डिटर्मिनरमध्ये येऊ शकतात. तर ह्याचासुद्धा पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचे जो क्लासेस म्हणजे भाग आहे तो आहे ह्युमोनेटर्स. ह्युमोनेटर्स, दिस वर्ड इन्क्लूड कार्डिनल नंबर्स. तर याच्यामध्ये जे संख्यावाचनामध्ये 3 भाग पडतात पुढे. यामध्ये कार्डिनल नंबरमध्ये 1, 2, 3 आपण जे कंटिन्यू जे म्हणतो. त्यानंतर ऑर्डिनल नंबर्स म्हणजेच फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा प्रकारे जे आपण वाचन करणारे शब्द संख्या ज्या आहेत ते ऑर्डिनल नंबरमध्ये येतात. कार्डिनलमध्ये डायरेक्टली 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं. आणि ऑर्डिनल नंबरमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड जे आपण क्रम लावतो. अँड फ्यू जनरल ऑर्डिनल्स म्हणजे नेक्स्ट, लास्ट, ऑदर इत्यादी हे आपल्याला ह्या भागामध्ये बघता येतील. त्यानंतर ऑपरेटर वर्ब्स विच कॅन फंक्शन ॲज ऑक्झिलिरीज. म्हणजे ऑक्झिलिरीज जो आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणूया आपण त्याला, सहाय्यकारी क्रियापद. इन द वर्ब फ्रेजेस आर नाउन ॲज ऑपरेटर वर्ब. एक्झाम्पल आहे एम, इज, आर, कॅन, विल, शाल, वुल, माईट इत्यादी. आणखी भरपूर आहेत, त्यामधले काही इथे हेल्पिंग वर्ब दिलेले आहेत. तर हे ऑपरेटर वर्बमध्ये विभागणी होते. तर ही काही अदर क्लासेस ऑफ वर्ड्स. तर ह्या पद्धतीने आपण काही भाग पाहिलेले आहे. तर ह्याविषयी आणखी माहिती जर तुम्हाला मिळाली तर ती एकट्ठा करा, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि इंग्रजी भाषा कौशल्य तुमचं जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला सुधारता येईल तेवढं तुम्ही त्यावर अभ्यास करणे, त्यानंतर इतर काही माहिती मिळवणे या भागाचा तुम्ही अभ्यास करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, झेंडे अकॅडमीचे जे व्हिडिओ आहेत असे तुम्ही कंटिन्यू बघा. पुढच्या भागामध्ये आपण पंक्च्युएशन हा भाग शिकणार आहोत. तर भेटूया आपण पुढील भागामध्ये.